आता आम्ही रानाकडे जाणार आहे. त्याचं विशेष कारण असं की आमचे आईसाहेब आजारी आहे आणि आमचे बंधू मयूर शेठ बोलले की आपण रानातून नारळ घेऊन येऊया. त्यांच्या नारळाची नारळं खूप जास्त झाली होती, त्यामुळे ते नारळ विकतात. ते नारळ काढणारे येतात आणि ते आपल्याला त्यांच्या म्हणजे ₹15 एक नारळ घेतात आणि ते पूर्ण नारळाचं झाड उतरवून घेऊन जातात. तर त्यासाठी रानात जायचं आहे. तर असा विचार आला की हा एक नवीन एक्सपिरियन्स आपण शेअर करूया आपल्या सबस्क्रायबर लोकांसोबत. आता आपल्या सबस्क्रायबर मधले जे बरेचसे सबस्क्रायबर आहेत ते गावाकडनंच आहेत आणि काही आहेत ते शहरातील आहेत. तर एक्सपिरियन्स शेअर करायला आपल्याला काही हरकत नाही. असं गावाकडे किंवा शहराकडले व्यक्ती म्हणून असं नाही शेअर करायचं आहे आपल्याला. जस्ट एक वाटलं शेअर करू म्हणून करायचा. कारण काही आठवणी ह्या आपण आपल्यासोबत तर राहतातच आठवणीत, परंतु त्या कुठेतरी कैद करून ठेवल्या तर ते एक भारी असतं, की भविष्यात आपण त्या कधी आठवणी सोशल मीडियावरती वगैरे उघडून पाहू शकतो त्यासाठी. तर विशेष कारण असंच आहे, की आईसाहेब आजारी आहेत आणि डॉक्टरांनी सांगितलंय, की आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. म्हटलं त्यासाठी बाहेरून नारळ आणण्यापेक्षा आपल्या रानातील नारळ काढायला काय हरकत आहे. लक बाय चान्स असं, की नारळ काढणारे पण येऊन गेले आज आणि मला पण आज पुण्याकडे निघायचं होतं. त्यामुळे म्हटलं इकडलं आईसाहेबांना बरं वाटावं असं सगळं काही करून जाऊया आपण. कारण तिकडे गेल्यानंतर अर्ध मन तिकडे असतं, अर्ध मन घराकडे असतं. त्याच्यामुळे तर आता आमचे मयूर शेठ येत आहेत, तर आम्ही रानाकडे जाणार आहे आणि बघू किती नारळ निघतात वगैरे. बऱ्यापैकी नारळ आलेले आहेत नारळाला. जवळ-जवळ ₹15 एक नारळ विकल्या जातं. 100-150च्या पुढंच नारळ निघतात. आता गेल्यानंतर समजेलच. चला तोपर्यंत गोणी वगैरे घ्यावं लागते नारळ हे करायला. त्याची तयारी करूया, मग आले की निघूया. तर नारळाच्या पाण्याने ना आपल्या शरीरामध्ये ना एक आपल्याला काय म्हणतो मराठी शब्द असा आहे आमच्याकडे, की तरी तरतरी येणं म्हणजे की आपली जर इम्युनिटी कमी झाली तर ती इम्युनिटी वाढते. त्यासाठी नारळाचं पाणी पिणं खूप गरजेचं आहे. डॉक्टर पण रिकमेंड करतात. त्यामुळे हे बघा हे आमचं घर आहे आणि आज मला पुण्याकडे निघायचं होतं, परंतु आईसाहेबांना हॉस्पिटलमध्ये न्यायचं होतं. ते घेऊन आलो आणि आता 2 वाजता पुण्याकडे निघणार. आमच्या घरासमोर हे एक आंब्याचं झाड आहे आणि तिकडे एक आहे ते कलम केलेलं झाड आहे आणि हे आमचं खूप जुनं झाड आहे. आता मध्ये पाऊस झाल्यामुळे बरेचशी फळं याची पडली, परंतु हे खूप जास्त फळं देतं. आम्हाला जवळ-जवळ 200-250 फळं ह्या सॉरी आंब्याच्या झाडाची निघतात. परंतु आता मध्ये वादळ वारे झाल्यामुळे बरेचसा बार पडला आणि आंबे त्याचे हे झाले. सच बोलो, सच बोलो. 5 ब्लॅक आहे, 5 ही ब्लॅक था क्या? आणि हे बघा हे आंब्याचं झाड आहे. किती काही राहिले एकदम मोठं मोठं माल. तुम्हाला खालूनच समजतं का? आता याच्यातला माल पक्का आहे की कच्चा आहे? याचा आहे ना अजून टाइम आहे त्याला. फक्त पक्की नारळ किती एक 10-20 निघतील त्याचे. 10-20 का? तुम्ही आता हे किती दिवसापासून करताय?
हे कमीत कमी 10-12 वर्ष ते आपली पण सुरुवातीला असं भेव वाटत असं जरा. झालेले. आता नाही. आता सर्व जात आहे तुम्ही सर्व सर्व. हा चालू आहे. कुठं चालू आहे पाणी? अहो भाई काय गेले. मला तर दिसत आहे पण कॅमेऱ्यात दिसतंय का नाही काय माहिती. नाही वाळेल नाही अजून. हा पोचले. नाही वाळेल नाही बोललंय अजून. ती नारळाची फळं काढायची होती पण त्यांनी नारळ बघितले आणि म्हटले की नारळाचा माल आहे ना अजून कच्चा आहे. हो हे एक नारळ याला पण भरपूर नारळ आलेली आहेत पण माल आहे ना पूर्ण कच्चा आहे असं त्यांचं म्हणणं आहे. कारण त्यांना समजतं खालनंच की नारळ पक्के झाले आहेत की कच्चे आहेत. त्यांनी सगळी नारळ बघितली कडली आणि खालूनच बघितलं की माल कच्चा आहे अजून पक्का व्हायला अजून 2-3 महिने लागेल. मग त्यांनी फक्त आता एकच नारळाची काढली आहे तेवढेच घेऊन जाणार. नारळ त्यांचं आहे त्यांनी तर दररोज चढायला पाहिजे झाडावर प्रॅक्टिस करून. शेतकरी कशाला म्हणतात मग प्रॅक्टिस पाहिजे तुम्हाला. यांना काय होतं झाले 2 गाड्यात नारळ खाली. लास्ट वेळेस कधी काढले तुम्ही मयूर? 6 महिने तेवढं येतं. बापरे त्यांना प्रॅक्टिस असल्यामुळे कशी निडरपणे बसतात वरती जाऊन. मी इथं इथपर्यंत गेलो तर माझे पाय घेऊन जातील. डायरेक्ट माणूस असा जीव सोडून गेलाय. लट कापतात पाय वरती जाणं रिस्की आहे. आता त्यांची प्रॅक्टिस आहे म्हणून त्यांना परफेक्ट जमतं सगळं. हो फांदीवरती बसतात ते फांदीवर बसतात. ते त्याच्या पलीकडे घेऊन राहिले. नाही रे हो घेत आहेत अलीकडचा. हा 40 किलोचा घड असेल तो सगळा आहे ना. झालं तोडून. नाही आता हंतीन ते तोडला नाही म्हणते. अच्छा बांधतात आणि मग तोडतात ना. समजा घर जर जड असल्यावर होय घडझड असल्यावर हाताला झटका बसत असतो. हो. हा. पाय खाली घासला होता ना मोठा असतो. नाही तर हाताला काच तिथं आवले का जातं भाई ना. कापत पण असेल हात. आला इकडे का हो, जवळजवळ 40 किलोचा घड आहे तो. जास्त आहे का? काय 40 करून काय होत त्याला. 2.5 किलोचं एक नारळ असेल. हा 50-60-50 एक आसपास. बरोबर 50 किलोच्या आसपास. पहिल्या नारळाची नारळ काढून झालीत. जवळजवळ 50 नारळ निघलीत. जवळजवळ अंदाजे जास्त पण असू शकतात. एका नारळाला 50 नारळ निघली आणि अजून एक घड बाकी आहे. एक नारळ 15 रुपयांनी विकत घेतात. जवळजवळ सगळे जर नारळ काढले तर 1000-1500 रुपयाची नारळ विकले जाते 6 महिन्यात एका नारळाची. अजून 2-3 नारळ आहेत. बिझनेस हे झालेलं हे पक्क झालं नारळ. ह्याच्यात खोबरं निघणार सोललं तर आणि पाणी पण आहे. पाणी जवळजवळ अर्धा लिटर निघेल आणि खोबरं आहे. हे बघा हे नारळ किती मोठे. सगळ्यात मोठं कोणतं आहे बघा. हे बघा हे काय मोठी साईज आहे. इकडे पण याची काय मोठी साईज आहे बाबा बाबा. याच्यात किती 1 लिटर पाणी निघेल? अर्धा.
खोबरं आहे का? म्हणजे जे साईजला मोठे दिसणारे ते पण नुसते पाण्याची नसतात, खोबरी पण झालेली असतात. आता हे एवढे सगळे पाण्याची निघतील ना? गाडी प्रो आहे. आहे का? सगळे हे नॅचरल विषय. बीचवर बसून जी फिलिंग येते ती येत आपल्या रानात मिळाली आज. टाक हे स्ट्रॉ याच्यामध्ये, टाक एक फ्री मध्ये. प्यायचं का तुम्हाला? नाही हो, तुम्हाला पण हे नका पुढं. बोल पकड असा. बापरे, मस्त गोडी. मला फक्त व्हिडिओ टाका बरं का.